वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी टॅटू चावाला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे क्रिकेट खेळ सर्वांच्या आवडीचा आहे. तसंच मागे 2-3 दिवस मुंबईमध्ये होतो कारण माझं काम होतं थोडं. बहिणीचं वगैरे लग्न आहे, तर लग्नाची तयारीसुद्धा करायची होती. त्याच्यामुळे मागे आत्ता 2 दिवस होतो मी मुंबईमध्ये. आणि आई दुकानात जायची, ॲडजस्ट करायची मला. तसंच आज शनिवार होता, मार्केट होतं. शनिवार आठवडा बाजार असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर आठवडा बाजार झालाच, दमलो पण थोडा. आणि पोरांचा फोन आला मुंबईमधून. तर "भावा तुला जमेल काय खेळायला?" आम्ही एंट्री केले मीरा भाईंदरला. तर "उद्या जमलं तर तू येऊ शकतोस का?" पण मी बोललो, "मला आता आई पाठवेल असं वाटत नाही, कारण गेले 2 दिवस मी मुंबईमध्ये होतो." तर आत्ता रिक्वेस्ट केले आईला. तर आईला थोडं कसं प्रेमानं बोललो, "आई मला जायचं आहे खेळायला." तर तुम्हाला माहिती आहे आपण 10 ते 15 वेळेला विचारू, तेव्हा आपली आई होय बोलेल. तर आई नक्कीच मला होय बोलले. तर मी आता जाणार आहे. तर आता मी निघणार आहे तुतारी एक्सप्रेसने. आरवलीमधूनच आपला प्रवास असणार आहे. तर पोरांना पण माहीत नसेल मी येतोय. ते पण खुश होतील. त्यांना पण सरप्राईज देणार आहे मी जाऊन. कारण प्रॅक्टिस असते आणि सर्व पोरं एकत्र येतात. ही आपली आईला आता मी भरपूर मान लावला. एकदम कसं प्रेमानं बोललोय. तर ती तयार होतच नव्हती. तर आता ती तयार झाली. खरंच क्रिकेटला घरच्यांचा विरोध असतोच, जसं तुम्हाला सुद्धा असेल. पण आईने मला आता फायनली जा सांगितलंय. तर मला एवढा आनंद वाटतोय खरंच. एवढा आनंद झालाय मला आता आई हो बोलल्यानंतर. खूपच आनंद झालाय. तर चला तर मग आता वाजलेत पण 9 आणि मला जेवायचं. त्यानंतर मग तयारी करायची मुंबईला जाण्याची. चला मग. आईला आता तयार केलं. आई बोलले जा म्हणून. तर मी आता चाललो मुंबईमध्ये. चलो, तर आता जेवतो पटकन. तर मग निघूया आपण मुंबईला. बरोबर 1 तास गेला मनवायला आईला. आणि फायनली चिडून बोलले, "तू जा, पण लवकर ये." तसाच मी रिटर्न संध्याकाळी बसणार आहे रविवारी. म्हणजे उद्या. उद्याच तसाच मॅच झाल्यानंतर लगेच बसणार आहे. चलो. भाव आपला मुंबईमध्येच असतो, दिव्यामध्ये असतो. कधीतरी येतो गावी. आता शिमग्याला तो येईलच. तर तो सुद्धा मला बोलत होता, "भावा बघ तुला जमलं तर ये." पण तुम्हाला माहिती आहे परमिशन काढावी लागते घरच्यांची. तसंच पप्पांचा सपोर्ट असतोच, भरपूरच आहे. तसंच मम्मीला थोडं विचारावं लागतं आणि मम्मी हो बोलली, तर चला. नाही बोलली तर मग नाही. पण नाहीच बोलत होती. पण भरपूर रिक्वेस्ट केली त्यानंतर हो बोलली. चलो मग आता जेवूया आपण त्यानंतर मग निघणार आहोत. सो फायनली मी तयार झालोय आता आणि जेवलो आत्ताच जस्ट. तर मी चाललो मुंबईमध्ये. चलो मग प्रॅक्टिस पण थोडी होते गावी आणि मी चाललो आता मुंबईमध्ये खेळायला. आणि पोरं सुद्धा वाट पाहत आहेत आतुरतेने माझी. तर मी चाललो आता. भेटूया डायरेक्ट रेल्वे स्टेशनला, आरवली रेल्वे स्टेशनला. चलो जस्ट. आणि आता कमबॅक करायचा आहे. माहिती आहे ना तुम्हाला, व्हिडिओ बघितलाच असाल ना तुम्ही. तर तुमचा सपोर्ट खूप आहे मला. असाच सपोर्ट राहू दे भावनो. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नक्कीच. तर आत्ताच तयार झालोय मी आणि निघतोय. आई सुद्धा हो बोलले आता. तर मी चाललोय आता मुंबईमध्ये. तर आई आता मला पैसे देते. तुम्हाला माहिती आहे आईचं प्रेम हे वेगळंच असतं खूप. तर आई आता पैसे देते मला मुंबईमध्ये जायला. नक्कीच. असं प्रेम असेल ना, असा सपोर्ट असेल ना घरच्यांचा, तर नक्की आपण पुढे जाऊ नक्कीच. पण आईला विचारायला एवढी भीती वाटते. पण बरं वाटलं आता हो बोलली ती. चलो आता फायनली मीच चाललो आता. भावानं पैसे सुद्धा दिलेत आईने जायला मला. खरंच खूप सपोर्ट करते आई सुद्धा आणि पप्पा सुद्धा. पण दुकान असतं त्याच्यामुळे जायला पण भेटत नाही. कामं सुद्धा असतात आणि आई दुकानात सुद्धा येते. ॲडजस्ट खूप करते मला. त्याच्यामुळे मला बाहेर फिरायला भेटतं. नक्की. चल येतो. चल. चला तर मग फायनली आपलं मुंबईला जाणं झालं आणि मी आता चाललो. चलो. आई थँक्स. चला मग निघूया आता आपण. जस्ट आत्ताच आली ट्रेन आपली मुंबईला जाणारी तुतारी एक्सप्रेस. तर आरवली रेल्वे स्टेशनला आहे मी आणि आता ह्या ट्रेननी मी प्रवास करणार आहे मुंबईपर्यंत. चला तर मग. झोप पण मला खूप आले, झोपायला पण भेटत नाही. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो रोहा इथे पोचलो आहे. अजून 2 ते 3 तास लागतील मला दिव्यापर्यंत पोचायला. रोहा स्टेशनला जस्ट आता पोचेन मी थोड्याच वेळात. वाजलेत बघा किती, 3:30 वाजलेत. खरंच 2 तास जाणार आहेत अजून. खूप कंटाळा येणार आहे.
तर सर्व झोपलेत पण मला काय झोप येत नाही. काका पण बघा किती झोपलेत, एवढी झोप आले त्यांना सुद्धा. मला तर झोपच लागणार नाही आज, कारण उद्या मॅच आहे आमची, त्याच्यामुळे मला काय झोप लागणार नाही. तरी मी प्रयत्न करतोय झोपायचा. ब्लँकेट वगैरे घेऊन आलो सोबत, कारण थंडीचे दिवस आहेत, थंडीसुद्धा लागते. पण झोप काय मला येत नाही, कधी पोहोचेन असं झालं आहे मला. तर जरा क्रॉसिंग लागले, इथे थांबलो आहे आता, थोडा वेळ जाणार आहे, सिग्नल लागलं आहे. तर फायनली मी पोचलो एकदाचं पनवेलला. तर आता पनवेलला आलो आहे, जरा बरं वाटलं. आता दिवा स्टेशनला थांबली तर कदाचित, नाहीतर ठाण्यालाच थांबेल आपली ट्रेन. खूपच कंटाळा आला आहे खरंच, खूप बोर झालं आहे. पनवेलला थांबलो आहे आता, त्यानंतर मग आता पुढे दिवा वगैरे येईल. थोडा फ्रेश झालो, झोप उडवली, पाणी मारलं तोंडावर आत्ताच, झोप पण आली होती खूप, आणि बाहेर आलो थोडा. खूप कठीण क्रॉसिंग लागली दातिवली स्टेशनला, आणि मी उतरलो इथेच, कारण पुढे गेलो तर 7 ते 8 वाजतील ठाण्याला. हो, तर फायनली भावानं मी पोचलो दिव्यामध्ये, आणि जस्ट आता रूमवर जाणार आहे. फ्रेश होतो थोडा वेळ, आणि वाजलेच बघा किती आता, बापरे 7 वाजायला आले. तर आपला मॅच टाईम असणार आहे 10 वाजता, तर आपल्याला इथून 8 वाजता तरी निघावं लागेल दिव्यातून. तर ट्रेन पकडणार आहोत आपण दिव्यावरून, त्याच्यामुळे मी आता लवकर जातो, फ्रेश होतो रूमवर, आणि त्यानंतर निघतो मग मॅचला. चला मग आता घरी जरा एक कॉल करतो आईला. हो उघडलं, चाललो किती आपण, घरी फोन करतो. आईला कॉल करतो भावनो. आई बोलली पहिला फोन कर पोचल्यानंतर. हॅलो, हा पोचलो म्हटलं आता जस्ट. नाही स्टेशनला लय लेट झालं, लय लेट झाली ट्रेन ग. काय नाही, रात्रीच लेट आली 1 तास. चल मग करतो मग नंतर. हा रूमवर चालू. हा हा चल. खरंच कोणाला सुद्धा माहीत नसेल मी मुंबईमध्ये आलो आहे, आणि पोरं पण फोर्स करत होती ये भावा तू, टुर्नामेंट खूप मोठी आहे. तर त्यांना मी सरप्राईज देणार आता थोड्याच वेळात. आधी रूमवर जातो, फ्रेश होतो मस्त, दादा पण असतो रूमवर, दादाने मी नंतर निघून येतो स्टेशनला. मग भेटूया आपल्या पोरांना. चलो. फ्रेश पण झालो आहे, आणि आता नाश्ता करतो, चहा आणि कांदे पोहे खातो, आणि निघतो आता. मस्त झाला आहे कांदा पोहे सुद्धा, तर वहिनीने बनवला आमच्या स्पेशल एकदम, चहा आणि नाश्ता स्पेशल. तर बाई लोक तयारी झाली आता, मी चाललो, निघालो आता. आता डायरेक्ट पोरांना भेटू. चला. तर ही आपली दिवा सिटी, आणि दिवा सिटी म्हटलं तर कोकणकर बहुतेक जण तर इकडेच राहतात, आणि रूमसुद्धा आहेत इकडे. तसंच आमचासुद्धा रूम दिव्यामध्येच आहे. तर इकडे भाव असतो, मी गावी असतो, आपला व्यवसाय तुम्हाला माहिती आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो दिवा स्टेशनला, आणि गाडी इथेच पार्क करणार आहोत शेजारी. आणि आज महाशिवरात्रसुद्धा आहे, त्याच्यामुळे खूप गडबड आहे, आणि मी तिकडे गावी असतो तर महाशिवरात्रीला गेलो असतो. तर आता मी मुंबईमध्ये आलो आहे, कारण टुर्नामेंट पण मोठी आहे, आणि पोरंसुद्धा वाट पाहतात आतुरतेने. तर आम्ही इथेच साईडला आता गाडी लावणार आहोत, आणि जाणार आहोत दिवा स्टेशनला. सो फायनली पोचलो मी, आणि सर्व बघून एकदम सरप्राईज झालेत.
खरंच आकाश भाऊला पण सांगितलं नव्हतं मी. आकाश तुला माहिती होतं मी येणार होतो? कधी कसा आलाय? काय कसा आलास? सरप्राईज एकदम भावा. राजभावाला भेटूया आपण. राजभाव गेम प्लॅन भाई कसं वाटतं भावा तुला भेटून? अचानक भेट झाली भाईजी. नक्कीच भावाला भेटू दे. आमच्या टीमचे कॅप्टन सूरज सालवी. मोठा पप्पा. सूरज तुला सरप्राईज दिला. अमोल काय बराच ना. चलो भाई लोक माझ्या मुलं ट्रेन चुकली तुमची. राज आता काय फुल एन्जॉय ना. प्रवास करून फायनली आमच्या पोरांना भेटलो मी. नाही बरं वाटलं. राज पण वाट बघत होता, सूरज पण वाट बघत होता. चलो आता ट्रेन पकडूया, डायरेक्ट भेटूया मैदानामध्ये. सूरज सूरजचा विषय. सूरज ग्रुपला मेसेज केला नव्हता काल 8:23 ला या आणि वाजलेत बघा किती 9 वाजले तरी अजून काय वाटतं नाही. आमची पोरं कामाला जाताना एवढी खुश नसतात, पण आज रविवार म्हटल्यावर क्रिकेटचा आनंद वेगळाच. महेश बसले आता तयारी जोरात आहे. राज जोगले आपल्या सोबत नेहमी सपोर्ट आपल्याला असतो. सूरज सालवी आमचे कॅप्टन टीमचे, आणि कुठेही टुर्नामेंट असलं तरी ताबडतोब एंट्री करणारे, पण पैसे सर्वांकडे मागणारे सूरज सालवी. तर फायनली मी पोचलो मीरा रोडला, आणि हे ग्राउंड बघा एकदम मस्त आहे, आणि सर्व पोरं पण आलेत, एकत्र आलेत सर्व, आणि खूप एन्जॉय होईल आजचा दिवस. चला मग सुरुवात करूया. आपली पहिलीच मॅच आहे आत्ता, तर मॅच टाईम आहे, तर मॅच खूपच मस्त होणार आहे. राकेश दादा सुद्धा आहेत माझ्यासोबत ओपनिंगला, आणि मी आहे. राकेश दादा खूप अनुभवी आहेत, त्यांच्याकडूनच आज आपला क्रिकेट संघ आणि संघाचं नाव खूप मोठं झालं आहे. तसंच त्यांचासुद्धा सपोर्ट असतो आपल्या टीमला. आणि एक गाव एक संघ वाघजाई सरंद तुम्हाला तर माहीतच असेल. तर आपले हे व्हिडिओ क्रिकेटचे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भावानो. आमच्या टीमला सपोर्ट करा, आणि असाच संघ आमचा पुढे जाईल. नक्कीच तुमचासुद्धा गावचा एक संघ असेल, नक्कीच तुम्हीसुद्धा मैदानामध्ये असेच प्रयत्न करत असाल की आपला संघ नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करून विजय नक्कीच होईल, असाच प्रयत्न करत असाल तुम्हीसुद्धा, तर आपल्या टीमसाठी आणि आपल्या संघासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा नक्कीच. तर मॅच टाईम आहे, मॅच चालू झाली आता. जस्ट राकेश दादा ओपनिंग करत आहेत, ते अनुभवी आहेत, त्याच्यामुळे मी खाली नॉन स्ट्राईकला गेलो आहे. तर मॅच टाईम आहे, मॅच नक्की बघा. खूपच मस्त झाली मॅच आमची. तर मी सुद्धा आता पहाटे झालो आहे मुंबईमध्ये, आणि प्रॅक्टिससुद्धा थोडी थोडी असते गावी, एवढी पण नाही, पण मी प्रयत्न करेन माझ्याकडून बेस्ट देता येईल तेवढं मी आपल्या टीमला नक्कीच देईन. आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या नावासाठी आणि आपल्या संघासाठी नक्कीच बेस्ट देईन. आणि पहिलाच मी षटकार मारला आहे, खरंच खूपच भारी वाटलं मला. खूपच म्हणजे नाही सांगू शकत तुम्हाला. क्रिकेटचं वेड आहे ना, क्रिकेटचा एक आनंद आहे, आणि क्रिकेटसाठी मी काहीही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कधीही.
तर आपल्यासोबत राकेश दादांसारखा अनुभवी प्लेयर जर असेल तर खूप बरं वाटतं त्यांच्यासोबत खेळायलासुद्धा. आणि अनुभवी प्लेअरबरोबर खेळणं म्हणजे खरंच खूप नशिबाचा भाग समजायचं. कारण या राकेश दादाने आमच्या टीमसाठी खूप काही केलं आहे. आणि आमच्याकडे त्यावेळेस पैसेसुद्धा नव्हते, तर राकेश दादाने खूप सहकार्य केलं आहे आपल्या टीमला. आणि आपल्या टीमचं नावसुद्धा खूप मोठं केलं आहे. एक गाव एक संघ वाघजाई सरंद या टीमचं नाव राकेश दादांमुळं आजपर्यंत टिकून आहे. तसंच आम्हीसुद्धा पुढे प्रयत्न करू नक्कीच आणि आपल्या गावचं नाव मोठं करू. तर गावी आपला व्यवसाय असल्यामुळे मला तर आता क्रिकेट खेळायला जास्त वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे मी थोडा वेळ तरी प्रॅक्टिस करतो. आणि थोडं प्रॅक्टिस करून मला तेवढं पण शक्य होत नाही आता क्रिकेट खेळायला. पण आता काय करणार, एक आवड आहे क्रिकेटची, त्याच्यामुळे मैदानात जावं लागतं प्रत्येक वेळी. आणि खरंच खूप दमलो आहे सुद्धा मी रनिंग करून. आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे त्याचा त्रास आता मला होतो आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाउंड्री अरे माझ्या फायनली आम्ही पहिली मॅच जिंकलो. आताच एक गाव एक संघ वाघजाई सरंद. तर जल्लोष, खरंच मॅच एवढी टफ झाली आम्हाला. तर आम्ही मॅच जिंकलो. आताच सर्व बसलेत पोरं इथेच. आणि मी येऊन पण सरप्राईज दिलं त्यांना. ही आपली पोरं, एक गाव एक संघ वाघजाई सरंद. मस्त गेम झाला, पहिलीच मॅच विन झालोय. महेश आता काय बोलू शकता, पहिली मॅच आपण विन झालोय. जबरदस्त झाली मॅच, एकदम पॉवरफुल. असेच सर्वांनी राज जोगले फिल्डिंग वगैरे एकदम मस्त झाली. अशीच फिल्डिंग करत राहा, मस्त एकदम. नक्कीच रे आकाश भाऊ, काय फिल्डिंग मस्त केलीस तू भाऊ. गुड गुड. फिल्डिंग वर पण गेम असतो, लक्षात ठेव भावा. हारजीत असतेच. आज आपण पहिला राऊंड जिंकलोय, त्याच्याबद्दल तू काय बोलू शकतोस? जिंकलो, एन्जॉयमेंट मस्त. शिवडा एकदम खतरनाक. आणखी तुला हे सूट होत आहे मस्त. चौका सावकाश, अरे उलटी घेतलीस तुरी. फुल एन्जॉय, फुल एन्जॉयमेंट. अरे टॅमॅटो एवढे कशाला भाई जेवण सगळं टाकायचं एवढी करायची. अरे काय बाबा बाबा तू गप. ए तुझ्या आता आधी सर्वांना वाट दे दे मला दे असलेलं. ए ह्याच्यापासून लांब राहा. तुम्ही भरायला ना त्या लिंबू सरबत पाणी घेता. मेरे सुरीला धार लावून ए राज लिंबू सोल चल. हा मेला अरे एक झाले, अर्धा पाव गेला त्याचा. अख्ख्या कांद्याचा पाऊन गेला. तुला तुझ्या धंद्याला नेऊन पाहिजे. चल भाऊ, तू माझ्यासोबत चल गावी. ए राज लिंबू लांब देव. तर फर्स्ट मॅच विन झालो आणि खूप एन्जॉयमेंट झाली. तर आम्ही भेल बनवतोय मस्त स्पेशल अशी. तर सर्व आता शेअर करणार आहोत आणि खाणार आहोत मस्त एकदम भेल स्पेशल. कारण दुपारचं जेवण नाही, त्याच्यामुळे आम्ही इथेच बनवतोय सर्व. आणि नाश्ता वगैरे झाला आहे थोडा सकाळी, पण भूक लागली. 1 पण वाजला आता. तर सर्व एन्जॉयमेंट करतोयच. तर तुम्हीसुद्धा दिवस मिस करत असाल नक्कीच. आता कामाच्या जबाबदारीतून वेळ भेटत नाही, पण वेळ काढायचा थोडा आपल्या टीमसाठी नक्कीच. तर सर्व व्यस्त आहे खाण्यात आणि सर्व खुश आहेत. तसंच मी सुद्धा गावावर आलो, त्याच्या आनंदात आहे सर्व.
आणि मस्त एन्जॉय झाला आजचा दिवस. आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता आपण भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. नक्कीच तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत असेल मी आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपले पोचतील नक्कीच. तर असंच सहकार्य राहू दे तुमचं, असंच प्रेम राहू दे तुमचं नेहमीच आपल्यावरती.